आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज. मुदत आंदोलन मिरजसह सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद. महाराष्ट्र शासनाने सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी पूर्ण केलेल्या BHMS पदवीधारकांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणी देण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी बुधवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. सेंट्रल महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या निर्णयामुळे आधुनिक वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता, वैद्यकीय व्यवसायातील शास्त्रीय निकष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता असल्याचा दावा निवासी डॉक्टरांनी केला आहे. त्यामुळे हा लढा कोणत्याही वैद्यकीय शाखेविरोधात नसून रुग्णहित आणि वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्तेच्या रक्षणासाठी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन, असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स, महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशन यांच्यासह वैद्यकीय संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आंदोलनाची व्याप्ती वाढली असून हजारो निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निवासी डॉक्टरांनी मोठ्या संख्येने एकत्रित शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. आंदोलनामुळे नियमित बाह्य रुग्ण विभाग, OPD, नियोजित शस्त्रक्रिया, वॉर्ड सेवा तसेच शैक्षणिक कामकाजातून निवासी डॉक्टरांनी माघार घेतली. त्यामुळे रुग्णसेवेवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि रुग्णांना कोणताही गंभीर त्रास होऊ नये यासाठी आपत्कालीन सेवा, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूती विभाग तसेच इतर अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात आल्या आहेत. गंभीर रुग्णांवरील उपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा कोणत्याही परिस्थितीत खंडित होणार नाहीत याची खबरदारी आंदोलनकर्त्या निवासी डॉक्टरांनी घेतली आहे. सेंट्रल MARDने शासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत BHMS CCMP धारकांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणीची प्रक्रिया स्थगित ठेवावी. या विषयावरील धोरण निर्मिती समितीत निवासी डॉक्टरांच्या प्रतिनिधींना स्थान द्यावे आणि या संदर्भात शासनाने लेखी व ठोस आश्वासन द्यावे अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शासनाकडून समाधानकारक निर्णय आणि लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे सेंट्रल MARDने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयातील नियमित आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असून शासन आणि निवासी डॉक्टर यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.